लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्याच्या उमरावती गावातील विधवा महिलेला तब्बल 6 वर्षांनंतर पोलीस आणि पत्रकाराच्या मदतीने पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र मिळाले। याबाबत सविस्तर वृत्त असे की फुलंब्री तालुक्यातील उमरावती गावचे लताबाई त्र्यंबक ढेपळे यांना 6 वर्षापासून पतीच्या मृत्यू दाखल्यासाठी वारंवार चक्रा माराव्या लागत असल्यामुळे तिचे हाल होत होते। या विधवेला दवाखाना, पोलीस ठाणे, ग्रामपंचायत, तहसील कार्यालय चक्रा माराव्या लागला, परंतु दाद मिळत नव्हती। अखेर पोलीस आणि पत्रकार यांच्या प्रयत्नातून मृत्यू पुरावा प्रमाणपत्र मिळाल्यामुळे या विधवेने पोलीस आणि पत्रकारांचे आभार मानले। लताबाई त्र्यंबक ढेपळे हिचे पती त्र्यंबक एकनाथ ढेपळे यांचे 21 मे 2016 रोजी उमरावती येथे विषारी औषध घेऊन मृत्यू झाला होता। तसेच पोलीस स्टेशन वडोद बाजार येथे सदरील मृत्यूबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती। विधवेला पतीच्या मृत्यूबाबत पत्राची गरज भासत होती, त्यांच्याकडे कोणताही पुरावा नव्हता। यासाठी त्या विधवेला घाटी दवाखाना, पोलीस ठाणे आणि तहसील कार्यालयात अनेक वर्षांपासून पायपीट करून न्याय मिळत नव्हता। अखेर याबाबत दैनिकात आणि चॅनलच्या वृत्तवाहिनीला वृत्त प्रकाशित करण्यात आले आणि वडोद बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास मोरे यांनी दखल घेऊन बीट जमादार निवृत्ती मदने यांना मार्गदर्शन करून घाटी रुग्णालयाच्या रेकॉर्ड रूमशी पत्रव्यवहार केला आणि मयत त्र्यंबक ढेपळे यांच्या शवविच्छेदनाचे रिपोर्ट मिळवून सदर विधवा महिलेला उपलब्ध करून दिलाय। त्यामुळे तिने वडोद बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास मोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल निवृत्ती मदने आणि पत्रकार दादासाहेब काळे यांचे आभार व्यक्त केले। लता त्र्यंबक ढेपळे, राहणार उमरावती। तुझा नवरा कधी वारला होता? 2016 मध्ये। आतापर्यंत तू का चक्र मारत होती? ते प्रमाणपत्रासाठी चक्र मारत होते, मिळालंच नाही। तर आता किती वर्षानंतर मिळालं तुला? 2-3 वर्षानंतर मिळालं। बरं, तुला यासाठी कोणी कोणी प्रयत्न केले? पोलिसांनी, दादरा मामानी, काळे आणि घाटीच्या डॉक्टरांनी। डॉक्टरांनी तुला आज प्रमाणपत्र मिळालं? आज प्रमाणपत्र मिळालं। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शाह। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.